पुण्यातील टोळी युद्ध पुन्हा एकदा भडकत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। बरोबर वर्षभरापूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकरांची हत्या करण्यात आली होती आणि आता त्यांच्याच टोळीनं त्यांच्या 18 वर्षीय आयुष कोमकर या भाच्याची बेछूट गोळ्या झाडून हत्या करून आपला बदला पूर्ण केलाय। गणेश मंडळाच्या अगदी बाजूला टपका रे टपका असं गाणं वाजलं आणि 2 अज्ञातांनी आयुषवर गोळ्या झाडल्या। पुण्यातील नाना पेठेत झालेल्या या भयंकर प्रकाराचं नेमकं कारण काय आहे, कोणत्या 2 गटातील हे युद्ध आहे आणि हत्येच्या दिवशी नेमकं काय काय घडलं सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते जरूर करा। पुण्यातील नाना पेठ परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळी आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर या 18 वर्षीय तरुणावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। या हत्येमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं तातडीनं तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार आयुष कोमकर हा क्लासमधून घरी परतत असताना त्याच्या घराच्या खाली असलेल्या पार्किंगमध्ये 2 अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर बेछूट गोळीबार केला। हल्लेखोरांनी झाडलेल्या गोळ्यांमधील 3 गोळ्या आयुषला लागल्या। तो गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याला ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं। या हत्याकांडाबाबत सध्या पोलीस तपास करतायत। मुख्य म्हणजे आयुषची हत्या झाली त्यावेळी डीजेवर जे गाणं लावलं गेलं होतं त्या गाण्याची आता चांगलीच चर्चा होते। आयुषची हत्या करण्यात आली तेव्हा बाजूच्या एका गणेश मंडळाच्या डीजेवर टपका रे टपका एक और टपका हे गाणं लावण्यात आलं होतं आणि हे गाणं सुरू असतानाच हा खून झाल्यानं दोन्ही घटनांना एकमेकांशी आता जोडलं जात आहे। डीजेवर गाणं लावून आधीच हत्येचे संकेत देण्यात आले होते का अशी चर्चा आता यामुळे सुरू झाली आहे। नवराष्ट्र या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलंय। पण मुळात प्रश्न असा आहे की या 18 वर्षीय तरुणाला इतक्या निर्दयीपणे का मारण्यात आलं? पण याचं उत्तर जाणून घेण्यासाठी वर्षभरापूर्वीचा घटनाक्रम पाहायला लागणार आहे। वर्षभरापूर्वी म्हणजे 1 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा वर्चस्वाच्या वादातून खून करण्यात आला होता। त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न आंदेकर टोळीकडून आता केला गेल्याचं म्हटलं जात आहे। 3 दिवसांपूर्वी यासाठी पोलिसांना या सगळ्या संदर्भातली माहिती मिळाली होती। टोळीनं आंबेगाव पठार भागामध्ये रेकी केली होती आणि त्याबाबत पोलिसांनी कारवाई सुद्धा केली होती। मात्र थेट हल्ला जो झाला तो नाना पेठेच्या मध्यवर्ती भागामध्ये घडवून आणण्यात आला। गोळीबारीच्या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेनं आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। क्लासवरून येऊन आयुष हा त्याच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थांबला असताना त्याच्यावर पिस्तुलातून बेछूट गोळीबार झाला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी 3 गोळ्या झाडल्या। आयुषला उपचारासाठी त्यानंतर ससून रुग्णालयात नेण्यात आलं आणि आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं। लक्षात घ्या, ज्या वनराज आंदेकरांचा वर्षभरापूर्वी खून झाला होता तो आयुषचा मामा होता। तर वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणामध्ये आयुषचे वडील म्हणजे गणेश कोमकर हे मुख्य आरोपी आहेत। शिवाय काकी संजीवनी कोमकर आणि काका जयंत कोमकर हे सुद्धा वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी आहेत। दरम्यान आता मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी आयुष कोमकरचे वडील गणेश कोमकर यांना पॅरोल मंजूर करण्यात आलाय। आज ते आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करतील। दरम्यान आयुषची हत्या ही वर्षभरापूर्वी झालेल्या आंदेकरांच्या हत्येच्या वैमनस्यातून आणि खून का बदला खूनसे या सूड भावनेतून झाल्याचा दाट संशय आता पोलिसांकडून व्यक्त होतोय। पुणे गुन्हे शाखेनं याबाबत अधिकची माहिती देताना असं सांगितलं की आरोपींच्या शोधासाठी 6 पथकं तैनात करण्यात आली आहेत। परंतु या खुनामुळे निश्चितच पुन्हा एकदा पुणे शहरात टोळी युद्धाचा भडका उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पुण्यातील या वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या प्रवृत्तीबद्दल गुन्हेगारीबद्दल तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या भावना आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटल्यास लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।